Hello, welcome to our science classroom. Lesson number 8 Metallurgy, Standard 10, video number 4. In this video, we have to learn here occurrence of metals, basic principles of metallurgy म्हणजेच stages to obtain pure metal from ore. Okay, we learn in this video about what is mean by metallurgy, ज्याला मराठीमध्ये आपण धातुशास्त्र असं म्हणतो आहे. द सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिगार्डिंग द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम ओअर्स अँड देअर प्युरिफिकेशन फॉर द यूज इज कॉल्ड मेटलर्जी. धातुशास्त्र म्हणजे काय तर खनिजांपासून खनिज किंवा धातुकांपासून शुद्ध स्वरूपामध्ये धातू मिळवण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेलाच मेटलर्जी म्हणजेच धातुशास्त्र असे म्हणतात. तर मित्रांनो, या धातूंबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. पहिल्यांदा आपण अभ्यास करूया ऑकरन्स ऑफ मेटल्स, म्हणजेच हे धातू कुठे आढळतात आपल्या पृथ्वीवर. मोस्ट मेटल बिईंग reactive do not occur in nature in free state but are found in combined state as their salt such as oxides, carbonates, sulfides and nitrides. However, the most unreactive metals that are not affected by air, water and other natural factors, मग ते असे कोणते मेटल्स आहे की जे अनरिॲक्टिव्ह आहे, ज्यावर हवा, पाणी आणि कोणत्याही नैसर्गिक घटकाचा परिणाम होत नाही, असे जे धातू आहेत ते आहे सिल्वर, गोल्ड अँड प्लॅटिनम. सोने, चांदी आणि प्लॅटिनम. जनरली दीज मेटल ऑकर इन फ्री स्टेट इन द नेचर, म्हणजे हे मुक्त अवस्थेत आढळतात. ओके, द कंपाऊंड्स ऑफ मेटल दॅट ऑकर इन नेचर अलॉंग विथ द इम्प्युरिटीज आर कॉल्ड मिनरल्स. मिनरल्स म्हणजे होतात खनिजे. खनिजे म्हणजे असा नैसर्गिक घटक जे जमिनीमध्ये अशुद्ध पदार्थासोबत आढळतात. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की काही जे मेटल्स असतात धातू हे निसर्गामध्ये कंबाईन अवस्थेमध्ये, संयुगाच्या अवस्थेमध्ये आढळतात. एकतर ते ऑक्साईड्स असतात, कार्बोनेट्स असतात, सल्फाइड्स असतात किंवा नायट्रेट्स असतात. आणि काही जे अनरिॲक्टिव्ह मेटल्स आहे सिल्व्हर, गोल्ड अँड प्लॅटिनम सारखे, ते मात्र फ्री स्टेटमध्ये आढळतात. ओके, हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया द मिनरल्स फ्रॉम व्हिच या ठिकाणी आपण बघूया द मेटल कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली. द मिनरल्स फ्रॉम व्हिच मेटल्स कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली आर कॉल्ड ओअर्स. ओअर्स म्हणजे धातुके. मग धातुके म्हणजे काय तर ज्या खनिजांपासून फायदेशीररित्या, उपयुक्तरित्या धातू मिळतात त्याला आपण ओअर्स म्हणजेच धातुके असं म्हणतो आहे. हे सुद्धा आपल्याला समजलं असेल. ओके, ores contain many types of impurities such as soil, sand and rocky substances along with the metal compounds. These impurities are called gangue. What is mean by gangue? Gangue means impurities that are found in ores. म्हणजेच धातुकांमध्ये असणारे जे अशुद्ध पदार्थ असतात त्यांना आपण काय म्हणतो आहे, धातुकांमध्ये अशुद्ध पदार्थ गँग म्हणतोय आपण. आणि हे अशुद्ध पदार्थ कोणते असतात? सॉइल असते आहे, सँड असते आहे, रॉकी सबस्टन्स असतात, म्हणजेच यामध्ये माती असते आहे, मुरूम असते आहे, रेती असते आहे. या खनिजांसोबत, धातुकांसोबत त्याला गँग म्हणतात. आणि द इम्प्युरिटीज दॅट आर कॉल्ड गँग. द मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड. द मेटल्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड. Okay, metals can be extracted from their compounds. Okay, from their ore by means of various methods of separation. The process of extraction of metal in pure state from the ore is called a part of metallurgy. Metallurgy म्हणजे काय तर यामधील या
ओर्समधील जे अशुद्ध पदार्थ आहे ते सेपरेट करणे आणि शुद्ध स्वरूपामध्ये मेटलची निर्मिती करणे, त्याला या सर्व शास्त्राला मेटलर्जी आपण म्हणत असतो, धातुशास्त्र आपण म्हणत असतो. ओर्स आर टेकन out from the mines and the gang is usually separated and the ore at the site itself various method. वेगवेगळ्या पद्धतींच्या द्वारे या धातुकांपासून या खदानी असतात, खाणी असतात, त्या खाणींमधून ही जे अशुद्ध पदार्थ असतात ज्याला गँग म्हटलेलं आहे आपण, हे सेपरेट केलं जातं. अँड देन द ओर्स आर कॅरीड आउट to the place where metals are produced. The metals are extracted in pure form. The metals are further purified by different methods of purification. The entire process is called metallurgy. मग यामध्ये विविध पद्धतींचा अंतर्भाव होत असतो, ज्यामध्ये आपण या धातूंना शुद्ध स्वरूपामध्ये त्याला मिळवत असतो, त्याला मेटलर्जी म्हणजेच धातुशास्त्र असं आपण म्हणत असतो. आपल्याला हे सुद्धा आपल्याला समजलं असेल. मग मित्रांनो, मग या धातुशास्त्रामधले काही बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मेटलर्जी म्हणजेच प्युअर मेटल इज ऑब्टेन्ड फ्रॉम द ओअर बाय फॉलोइंग स्टेजेस. मग कोणत्या कोणत्या अशा पद्धती आहे ज्यामध्ये आपण हे या धातुकांपासून, खनिजांपासून शुद्ध स्वरूपामध्ये धातू मिळवतो. तर याच्या काही बेसिक प्रिन्सिपल्स असतात, काही मुद्दे आहे. पहिला जो मुद्दा असतो तो आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्स आणि दुसरं असते एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. मग या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्समध्ये म्हणजे या धातुकाचं प्रमाण यामध्ये जास्त कशा पद्धतीनं होईल त्यासाठी विविध पद्धतींचा आपण वापर करत असतो. द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग गँग फ्रॉम द ओअर इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्स. व्हॉट इज मीन बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्स? What is mean by concentration of ores? The process of separating gang from the ores is called concentration of ores. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्स मध्ये काय होतं आहे की या धातुकांमधून गँग जे असतं, अशुद्ध पदार्थ जे असतात, म्हणजे सँड असते आहे, सॉईल असते, काही दगड असतात, खडक असतात, त्यांना सेपरेट करणं, वेगळं करणं, यालाच आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्स असं म्हणतो. इन द प्रोसेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कंपाऊंड ऑफ द डिझायर्ड मेटल इज इनक्रीज. व्हेरियस वेज आर यूज फॉर दिस पर्पज. However, exact way to be used depend upon the physical properties of the metal present in the ores and the gang. आणि ह्या सर्व पद्धती त्यांची भौतिक अवस्था काय आहे त्या मेटलची आणि त्यामध्ये कोणत्या पद्धतीच्या अशुद्ध पदार्थ असतात यावरून या शुद्धीकरणाची पद्धती अवलंबून असते. व्हेरियस फॅक्टर्स दॅट could be responsible for the environmental pollution are also considered. Some general methods for the concentration of ore is as follows. मग आपण या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्स म्हणजे धातुकाचं प्रमाण जास्त करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात त्याचा अभ्यास आपण या नंतरच्या या स्लाइडमध्ये आपण करणार आहोत. पहिला जो प्रकार आहे तो आहे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. म्हणजे गुरुत्वबलाच्या आधारावर सेपरेट करणे, गँग आणि मेटल सेपरेट करणे, अशुद्ध पदार्थ त्यामधले असणारे अशुद्धी आणि धातू हा वेगळा कशा पद्धतीनं करता येईल त्याला आपण म्हणतो आहे ग्रॅव्हिटेशन पद्धती आहे. द हेवी पार्टिकल्स ऑफ ओअर कॅन बी इझिली सेपरेटेड फ्रॉम द लाईट पार्टिकल ऑफ गँग बाय द ग्रॅव्हिटेशनल मेथड. द प्रोसेस टू कॅरी आउट दिस सेपरेशन आर एज फॉलोज. याला व्हील फ्ली टेबल मेथड म्हणतात. लुक ॲट द पिक्चर हिअर. इट इज अ व्हील फ्ली मेथड. व्हील फ्ली मेथड आपल्याला दिसते आहे या ठिकाणी. व्हील फ्ली मेथड. ओके, व्हील फ्ली मेथड, व्हील फ्ली टेबल मेथड. यामध्ये काय केलं जातं, पावडर्ड ओअर जे असतं ते म्हणजे या मेथडमध्ये ही सुद्धा सेपरेशन मेथड आहे. इन दिस मेथड ऑफ सेपरेशन द व्हील फ्ली टेबल इज मेड बाय फिक्सिंग नॅरो अँड वुडन रिप्टल दिसते. आता आपल्याला दिसते आहे, आपल्याला रायफल्स दिसते आहे, वुडन रायफल्स दिसते, वेगवेगळ्या स्टेजेस दिसते आहे, स्लिट आहे आणि या ठिकाणी व्हायब्रेशन टेबल असतं आहे आणि यामधून गँग जी असते, अशुद्ध पदार्थ जे असतं ते अलग करतात. यामध्ये पाण्याचा वापर केला जातो. पण हलकं जे गँग असतं, अशुद्ध पदार्थ जे मळी असतो याच्यातली ती वेगळी करण्यात येते आहे. द वुडन रायफल्स
ऑन इन्क्लाइंड सरफेस, तिरपा तो सरफेस असतो. द टेबल इज केप्ट व्हायब्रेटिंग कंटिन्युअसली. पावडर्ड ओअर ऑब्टेन्ड फ्रॉम लम्स आर युझिंग बॉल मिल इज पोर्ड on the table, and the stream of water is also released, and stream of water is also released okay, from the upper side. As a result, the lighter gang particles, as a result, the lighter gang particles, okay, as a result, the lighter, या ठिकाणी पाणी आपण घेतलेलं आहे, पावडर ओव्हर आहे. मग ह्या व्हायब्रेटिंग टेबल आहे, सतत व्हायब्रेटिंग असतो. ॲज अ रिझल्ट द लाइटर, जी हलकी गँग असते, अशुद्ध पदार्थ असतात, आर कॅरीड अवे अलॉंग द फ्लोविंग वॉटर. ओके. while the heavier particle in which proportion of mineral, heavy particles या ठिकाणी concentration of ores त्यांचं तयार होते आहे. heavier particle in which proportion of mineral is more and the proportion of gang is less are blocked by the wooden rifles and get collected on the slit between them. आणि या ठिकाणी जे असतात या स्लिट मध्ये हे जे ओर्स असतात ते कलेक्ट होत असतात. आणि अशा पद्धतीनं विलफ्ली टेबल मेथडच्या साहाय्याने सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय सेपरेशन बेस्ड ऑन द ग्रॅव्हिटेशन कशा पद्धतीची असते ते आपण विलफ्ली टेबल या पद्धतीच्या द्वारे आपण अभ्यासलेलं आहे. मित्रांनो, त्यानंतर दुसरी पद्धत आहे ज्यामध्ये ओरचं धातुकाचं प्रमाण जास्त असते. ती पद्धती आहे हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. द हायड्रॉलिक सेपरेशन मेथड इज बेस्ड ऑन द वर्किंग ऑफ अ मिल. ज्या पद्धतीनं आपण फ्लोअर मिल पाहतो आहे त्या पद्धतीचं तत्व या ठिकाणी यूज केलं जातं. देर इज अ टॅपेरिंग व्हेसल या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी पावडर हे या ठिकाणी पाहता हायड्रॉलिक सेपरेशन कशा पद्धतीनं हायड्रॉलिक सेपरेशन केले जाते ते आपण पाहतोय. या ठिकाणी पावडर केलेलं ओव्हर असतो आहे. या ठिकाणी ओव्हर सस्पेन्शन आहे, पाणी आहे यामधून. ओके. या ठिकाणी बघूया. इन दिस मेथड ऑफ सेपरेशन, okay, the hydraulic separation method is based on the working of a mill. There is a tapering vessel similar to that used in grinding mill. ज्या पद्धतीनं आपण फ्लोअर मिल पाहतो आहे, पीठ दळण्याची चक्की, त्याच पद्धतीचं या ठिकाणी अशा पद्धतीचं ते तयार केलेलं असते. द टँक हॅज ए आउटलेट. या ठिकाणी आउटलेट आहे टँकला. आउटलेट ऑफ वॉटर, अप्पर साईड ऑफ वॉटर, या ठिकाणी पण आपल्याला पाणी जाण्यासाठी मार्ग असतो. अँड वॉटर इनलेट अँड लोअर साईड, लोअर साईडला पण असतो. या ठिकाणी पण आपल्याला पाणीचं दिसते आहे. या ठिकाणी पण आपण बघतो आहे. या ठिकाणी बघू शकतो आपण कॉन्सन्ट्रेशन ओर्स कशा पद्धतीनं पाठवतात ते सुद्धा आपण या डायग्राममध्ये बघू शकतो आहे. ओके. पावडर ओव्हर इथे असतं. या ठिकाणी ओव्हर सस्पेन्शन आहे, पाणी इनलेट आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर्स आहे. ओके. फायनली ग्राउंड ओव्हर इज रिलीज इन द टँक. म्हणजे दळलेलं जे ओव्हर असतं, खनिज असतं, धातूक असतं, ते यामध्ये पोर केलं जातं. द फोर्सफुल जेट ऑफ वॉटर, फोर्सफुल जेट, या ठिकाणी जेट दिसत आहे आपल्याला. जेट, फोर्सफुल जेट ऑफ वॉटर इज इंट्रोड्यूस इन द टँक फ्रॉम द लोअर साईड. या लोअर साईडकडून जेट आहे, मोठा फवारा असतो वेगवान असा. फोर्सफुल जेट ऑफ वॉटर इज इंट्रोड्यूस इन द टँक फ्रॉम द लोअर साईड. गँग पार्टिकल्स आर लाइटर. यातली जी गँग असत आहे, गँग म्हणजेच यामधील जे रेती असेल, मुरुम असेल, माती असेल, कचरा असेल, हा जो हलका असतो, गँग पार्टिकल्स आर लाइटर अँड देअरफॉर दे फ्लो, आणि हे वाहून जातात या ठिकाणी. आणि अशा पद्धतीनं काय होतं आहे, collected separately. Okay, outlet on the upper side of the tank and get collected separately. At the same time, the heavy particle of the ores are collected at the bottom. Heavy particles जे असतात ह्या बॉटमला ते कलेक्ट केलेले असतात. ओके. इन शॉर्ट, दिस मेथड इज बेस्ड ऑन द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजेच हा सुद्धा गुरुत्वबलाच्या नियमावर आधारित आहे. व्हेअर इन द पार्टिकल्स ऑफ द सेम साईज आर सेपरेटेड बाय देअर वेट विथ द हेल्प ऑफ वॉटर. आणि अशा पद्धतीनं हायड्रॉलिक मेथड आहे ही, हायड्रॉलिक सेपरेशन ऑफ मेथड ही सुद्धा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्समध्ये यूज केल्या जातो. त्यानंतर मित्रांनो आपण मॅग्नेटिक सेपरेशन मेथडचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड म्हणजे चुंबकाच्या द्वारे कशा पद्धतीनं सेपरेट केलं जातं. मग यामध्ये कोणता ओर वापरत असेल तर या ठिकाणी आपण जे
मॅग्नेटिक सबस्टन्सेस असतात, चुंबकीय पदार्थ असतात, जसं लोखंड आहे. लोखंडाच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी लोखंड मिळवण्याची जी प्रक्रिया असते त्यामध्ये या पद्धतीचा वापर केला जातो. आपण या पद्धतीचा अभ्यास करूया. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. धिस मेथड रिक्वायर्ड अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन. या ठिकाणी जो बेल्ट दिसतोय आपल्याला हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीनचा आहे. द मेन पार्ट ऑफ द मशीन्स आर 2 टाइप्स ऑफ आयर्न रोलर. या ठिकाणी मी जो डार्क केलेला पार्ट आहे हा आयर्न रोलर्स आहे, मॅग्नेटिक रोलर्स म्हणतो आपण त्याला. ओके, आणि आयर्न रोलर्स आहे अँड द कन्व्हेयर बेल्ट मुव्हिंग कंटिन्युअसली अराउंड देम. या ठिकाणी जो बेल्ट दिसतोय आपल्याला हा कंटिन्युअस मुव्हिंग असतो आहे, फिरतो त्यावर. वन ऑफ द रोलर इज नॉन मॅग्नेटिक. एक जो रोलर असतो एक नॉन मॅग्नेटिक असतो आहे आणि एक असतो मॅग्नेटिक असतो आहे. कलेक्टर आहे या ठिकाणी, एक नॉन मॅग्नेटिक आणि एक मॅग्नेटिक, एक अचुंबकीय आणि दुसरं चुंबकीय ते रोलर्स आहे. व्हाईल द अदर इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक. द कन्व्हेयर बेल्ट मुव्हिंग अराउंड द रोलर इज अ नॉन मॅग्नेटिक मेड अप ऑफ लेदर और ब्रास. एक तर तो ब्रासचा असतो, पितळीचा असतो किंवा लेदरचा असतो, चांबड्याचा बेल्ट असतो. द पावडर ओवर इज पोर्ड ऑन द जेव्हा यामधून पावडर ओवर जे असतं ते यामधून बाहेर टाकल्या जातं या बेल्टवरती. ऑन द कन्व्हेयर बेल्ट नियर द नॉन मॅग्नेटिक रोलर 2 कलेक्टर व्हेसल्स आर प्लेस. या ठिकाणी 2 कलेक्टर व्हेसल्स आहे, भांडे या ठिकाणी रोलर बिलो द मॅग्नेटिक रोलर. द पार्टिकल्स फ्रॉम द नॉन मॅग्नेटिक पार्ट ऑफ द ओवर आर नॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेटिक रोलर. हा जो मॅग्नेटिक रोलर आहे याकडे जे नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स आहे ते अट्रॅक्ट होणार नाही. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं मॅग्नेटिक सेपरेशन पद्धत आहे. म्हणजे नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स या भागाकडे म्हणजे ज्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट आहे त्याकडे अट्रॅक्ट होणार नाही. ओके, देअरफॉर दे आर कॅरीड फर्दर अलॉंग विथ द बेल्ट. आणि मग परत हे त्या बेल्टच्या साह्यानं या ठिकाणी येणार आहे. ओके, म्हणजे नॉन मॅग्नेटिक बेल्टकडे येणार आहे. फॉल इन द कलेक्ट व्हेसल प्लेस इज ऑलवेज मॅग्नेटिक रोलर. ॲट द सेम टाइम द पार्टिकल्स ऑफ द मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट ऑफ द ओव्हर स्टिक टू द मॅग्नेटिक रोलर अँड देअरफॉर फॉल इन द अदर कनेक्टर नियर द मॅग्नेटिक रोलर. दिस वे, या पद्धतीनं मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट in the ore can be separated depending on the magnetic nature. ओके, म्हणजे यावरून आपण असा अंदाज लावू शकतो की जे मॅग्नेटिक नेचर असणारे जे काही धातुक असतात त्यांच्या शुद्धीकरणासाठी, एक्स्ट्रॅक्शनसाठी ही पद्धत वापरल्या जाते. फॉर एक्झाम्पल कॅसेटेराइट. Cassiterite is a tin ore. It contains mainly non-magnetic ingredient stannic oxide SnO2 and the magnetic ingredient ferrous tungstate FeWO4. These are separated by the electromagnetic method. आणि या पद्धतीनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथडच्या द्वारे टंगस्टन मधील जे आयर्न असतं ते यातून वेगळं केल्या जाते. टीन आणि आयर्न अशा पद्धतीनं वेगळं केल्या जाते. तर ही पद्धत त्या सेपरेशनसाठी यूज केल्या जातो. त्यानंतर फ्रॉथ फ्लोटेशन पद्धती आहे. फ्रॉथ फ्लोटेशन, फ्रॉथ म्हणजे फेस येणारी पद्धती. द फ्रॉथ फ्लोटेशन मेथड इज बेस्ड ऑन द 2 अपोजिट प्रॉपर्टीज. 2 प्रकारच्या विरुद्ध असे गुणधर्म असणाऱ्या जे गुणधर्म असतात त्या आधारावर हे फ्रॉथ फ्लोटेशन पद्धतीचा यूज केला जातो. म्हणजे हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिक अँड हायड्रोफिलिक 2 गुणधर्म असतात. हायड्रोफोबिक म्हणजे टू अट्रॅक्ट द वॉटर, टू अट्रॅक्ट द वॉटर, पाण्याकडे आकर्षित होणारं. आणि हायड्रोफिलिक 2 आहे. अँड हायड्रोफिलिक ऑफ पार्टिकल्स. हिअर इज अ पार्टिकल ऑफ मेटल सल्फाइड ड्यू टू देअर हायड्रोफोबिक प्रॉपर्टी. म्हणजे मेटल सल्फाइड जे असतात हायड्रोफोबिक प्रॉपर्टी आहे, म्हणजे वॉटरकडे ते अट्रॅक्ट होणार. गेट वेटेड मेनली विथ ऑइल. ओके, व्हाईल ड्यू टू हायड्रोफिलिक प्रॉपर्टी द गँग पार्टिकल्स गेट वेटेड. हायड्रोफिलिक म्हणजे टू अट्रॅक्ट. आपण या ठिकाणी थोडं या ठिकाणी आपलं चुकत होतं की हायड्रोफिलिक म्हणजे अट्रॅक्टेड टुवर्ड्स द वॉटर. ओके, आणि त्यामुळे गँग जी असते आहे अशुद्ध पदार्थ, माती वगैरे जे आहे ते पाण्याने ओली होणार आहे, कारण ते हायड्रोफिलिक नेचर आहे. हायड्रोफोबिक म्हणजे पाण्यापासून दूर पळणारी प्रॉपर्टी आहे. मेटल सल्फाइड ड्यू टू देअर हायड्रोफोबिक प्रॉपर्टी. ओके, तर अशा पद्धतीनं मेटल सल्फाइड्स आहे हायड्रोफोबिक असल्यामुळं हे फक्त तेलानी ओली होणार आहे. गेट वेटेड मेनली विथ ऑइल म्हणजे ऑइल
कशाने ओली होणार आहे? सल्फाइड्स मेटल सोबत होणार आहे. ओके, मेटल सल्फाइड सोबत. आणि गँग पार्टिकल्स जे होणार आहे हायड्रोफिलिक होणार आहे. बाय युझिंग दिस प्रॉपर्टीज, ह्या दोनही विरुद्ध प्रॉपर्टीज आहे, गुणधर्म आहे. बाय युझिंग दिस प्रॉपर्टीज सर्टन ओअर्स आर कॉन्सन्ट्रेटेड बाय फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. आणि या पद्धतीनं काही ओअर्सचं शुद्धीकरण केल्या जाते. या ठिकाणी आपण बघू शकतो फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. इन दिस मेथड द फायनली ग्राउंड ओवर इज पुट इन टू ए बिग टँक कंटेनिंग ए एम्पल अमाउंट ऑफ वॉटर. सर्टन व्हेजिटेबल ऑइल सच एज पाइन ऑइल, युकॅलिप्टस ऑइल इज ॲडेड. युकॅलिप्टस ऑइल, निलगिरी तेल, पाईनचं तेल यामध्ये मिक्स केलं जाते इन द वॉटर फॉर द फॉर्मेशन ऑफ फ्रॉथ. फ्रॉथ म्हणजे फेस येण्याकरिता. या ठिकाणी आपण बघतोय की फेस आलेला आहे. कॉन्सन्ट्रेटेड सल्फाइड ओव्हर्स या ठिकाणी आहे. एअर सप्लाय केलेला आहे, यामध्ये एअर सप्लाय केलेला आहे आणि बबल्स आलेले आहे आणि वॉटर अँड पाईन ऑइल आहे आणि ॲजिटेटर यामध्ये आहे. आणि कशा पद्धतीनं गँग जी असतं ती या ठिकाणी खाली सेपरेट केल्या जातं. ओके, प्रेशराइज एअर, खूप प्रेशर दाब दिलं जातं एअरवर, इज ब्लोन थ्रू द वॉटर. देर इज अन ॲजिटेटर रोटेटिंग अराउंड द ॲक्सिस इन द सेंटर ऑफ द फ्लोटेशन टँक. द ॲजिटेटर इज यूज ॲज पर रिक्वायरमेंट. बबल्स आर फॉर्म ड्यू टू ब्लोन एअर. ड्यू टू द ॲजिटेशन ए फोम इज फॉर्म फ्रॉम द ऑइल. फोम तयार होतो आहे, फेस तयार होतो आहे. ड्यू टू द ॲजिटेटिंग दिस फोम रायझेस टू द सरफेस ऑफ वॉटर अँड फ्लोट. दॅट इज व्हाय द मेथड इज कॉल्ड फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. आणि यामधून आपण पाहतोय की गँग जी असते, अशुद्ध पदार्थ जे आहे ती वेगळे केले जातं आणि तेल असल्यामुळं सल्फाईड ओव्हर त्याकडे काय होते आहे, अट्रॅक्ट होते आहे. आणि अशा पद्धतीनं सल्फाईड्स ओव्हर्स जे असतात ते इतर या गँगपासून सेपरेट केल्या जाते. मग अशा पद्धतीनं या दोन अपोजिट गुणधर्माच्या आधारावर ही फ्रॉथ फ्लोटेशन जी पद्धती आहे त्या पद्धतीच्या द्वारे काही जे धातुक असतात त्याचं या ठिकाणी सेपरेशन केलं जातं. पार्टिकल्स ऑफ सर्टन सल्फाइड ओव्हर्स फ्लोट विथ द फोम ऑन वॉटर ॲज दे preferentially get weighted by the oil. For example, this method is used for the concentration of zinc blend. Zinc blend म्हणजे ZnS. Zinc blend म्हणजे ZnS. कॉपर पायराइड CuFeS2. हे जे धातुक असतात, ओके, झिंक आणि कॉपरचे हे जे धातुक असतात, तर या धातूला सेपरेट करण्यासाठी या फ्रॉथ फ्लोटेशन मेथडचा यूज केला जातो. तुम्हाला नक्की समजलं असेल मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला नक्कीच ही जी हा जो व्हिडिओमधली PPT होती फ्रॉथ फ्लोटेशनची ती आपल्याला समजली असेल. ओके, त्यानंतर आपण लिचिंग हा पार्ट या ठिकाणी बघूया. ओके, लिचिंग पार्ट बघूया. लिचिंग म्हणजे काय होते आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. द फर्स्ट स्टेप इन द एक्सट्रॅक्शन ऑफ द मेटल्स ॲल्युमिनियम, गोल्ड अँड सिल्वर फ्रॉम देअर ओअर इज द मेथड ऑफ लिचिंग. म्हणजे काय पदार्थ वेगळं केल्या जातं, तर ॲल्युमिनियम आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, या धातुकांपासून हे वेगळे केल्या जातं. इन दिस मेथड ओअर इज सोक इन ए सर्टन सोल्युशन फॉर ए लॉंग टाइम. द ओअर डिझॉल्व इन दॅट सोल्युशन ड्यू टू स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन. द गँग हाऊएव्हर डज नॉट रिॲक्ट अँड देअरफॉर डज नॉट डिझॉल्व इन द सोल्युशन. यामध्ये जे गँग असतं, अशुद्ध पदार्थ असतं, ते त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व होत नाही आहे, तर फक्त हे जे ओअर्स असतात, खनिज असतात, सिल्वर, गोल्ड आहे, ॲल्युमिनियम या धातूचे, तेच फक्त त्यामध्ये सोल्युशन त्यांचं होतं आहे. सो इट कॅन बी सेपरेटेड. फॉर एक्झाम्पल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट, द ॲल्युमिनियम जो आहे, ॲल्युमिनियमचं जे धातूक असते ते बॉक्साईट आहे, इज डन बाय लिचिंग मेथड. हिअर बॉक्साईट इज सोक in aqueous sodium hydroxide or aqueous Na2CO3, ओके, which dissolve the main ingredient alumina. आपण हे नेक्स्ट याच्यामध्ये पण बघणार आहोत. तर हे कशा पद्धतीनं केल्या जाते, आपल्याला माहिती आहे की कोलोकॅसिया लीव्स तुम्ही पाहिलेलं असेल, धोप्याचं पान पाहिलेलं असेल, जे ओलसर ठिकाणी असेल, तर त्या ठिकाणी त्या पानावर जर आपण पाण्याचे थेंब टाकले तर त्यावर ते चिकटत नाही आहे, बिकॉज ऑफ द वॅक्स, कारण त्यामध्ये वॅक्स असतो आहे. ओके, त्यांच्या याच्यावर वॅक्सचं कोटिंग असते, मेणाचं कोटिंग असते आणि त्यामुळं त्यावर पाणी जे असते ते थांबत नाही आहे. ऑन द अदर हँड, कॉमन सॉल्ट और सोप स्टिक टू वॉटर, दॅट इज
दे गेट वेटेड बाय वॉटर. ह्याच्या दोन अपोजिट पद्धती पाहिलेल्या होत्या आपण यापूर्वीसुद्धा पाहिलेल्या आहे. तर लिचिंगमध्ये काय होते आहे म्हणजे ॲल्युमिना कशा पद्धतीनं वेगळा करण्यात जाते. तर ड्युरिंग द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम द ओअर, मेटल इज ऑब्टेन फ्रॉम द कॅटायन ऑफ मेटल. इन दिस प्रोसेस द मेटल कॅटायन इज टू बी रिड्यूस. हाऊएव्हर टू ब्रिंग दिस the reduction depend upon the reactivity of metal. We have already learned about the reactivity of series. म्हणजे व्हिडिओ नंबर 3 मध्ये आपण मेटलची रिॲक्टिव्हिटी सिरीज पाहिलेली आहे. त्यानुसार सुद्धा याचं एक्स्ट्रॅक्शन कशा पद्धतीनं केल्या जाते ते आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. त्यानंतर या बेसिक प्रिन्सिपल ऑफ मेटलर्जीमध्ये स्टेजेस टू ऑब्टेन प्युअर मेटल फ्रॉम ओअरमध्ये पहिला आपण पाहिलं होतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्स आणि दुसरं या ठिकाणी बघणार आहोत आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्स केल्यानंतर त्याचं एक्स्ट्रॅक्शन शुद्धीकरण कसं केल्या जाते ते आपण या ठिकाणी बघूया. हा व्हिडिओचा आपण शेवटचा पार्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. द मेटल्स ॲट द टॉप ऑफ द रिॲक्टिव्हिटी सिरीज आर हायली रिॲक्टिव्ह. आपल्याला माहिती आहे की जे सोडियम मेटल आहे, पोटॅशियम आहे, सोडियम आहे, हे जे मेटल्स असतात हे जास्त रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत. त्या रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस डाऊन आणि अशी त्यांची रिॲक्टिव्हिटी जी आहे डाऊन म्हणजे एकदम पोटॅशियम, सोडियम, ॲल्युमिनियम हे रिॲक्टिव्ह मेटल्स आहे आणि सर्वात कमी रिॲक्टिव्ह जे मेटल्स असतात ते आपण काल पाहिलेले होते सोनं सर्वात कमी रिॲक्टिव्ह मेटल्स आहे. म्हणजे अशा पद्धतीनं रिॲक्टिव्हिटी मेटल जे असते ती कमी होत असते. पोटॅशियम, सोडियम, ॲल्युमिनियम आर रिॲक्टिव्ह मेटल. रिॲक्टिव्ह मेटल्स हॅव लार्ज कॅपॅसिटी टू फॉर्म cation by losing the electron in the outermost shell. For example, reactive metal react vigorously with dilute acid आणि डायल्यूट ॲसिड सोबत जेव्हा हे मेटल रिॲक्ट होते तेव्हा हायड्रोजन गॅस रिलीज होतो. हायली रिॲक्टिव्ह मेटल बर्न बाय रिॲक्टिंग विथ ऑक्सिजन. जसं सोडियम जो असतो ऑक्सिजन सोबत तो रिॲक्ट होतो आणि जळतो. देअर एक्स्ट्रॅक्शन हॅज टू बी डन बाय इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. मेटल सोडियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आर ऑब्टेन बाय इलेक्ट्रोलिसिस पद्धतीनं हे जे असतात मेटल जे आहे सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम इलेक्ट्रोलिसिस तयार केलं जातं. ओके. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो. ओके. त्यानंतर आपण बघू की दी प्रोसेस ऑफ मेटल इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड व्हाईल क्लोरीन गॅस इज लिबरेटेड ॲट द एनोड मॉल्टन साल्टमध्ये. द इलेक्ट्रोड रिॲक्शन ड्युरिंग द इलेक्ट्रोलिटिक मॉल्टन सोडियम क्लोराईड टू गेट मेटॅलिक सोडियम या ठिकाणी आपण बघूया कशा पद्धतीनं होते आहे. कॅथोडची रिॲक्शन आपण या ठिकाणी बघूया. सोडियम आयन तयार झालेला आहे कारण एक इलेक्ट्रॉन यांनी गमावलेला आहे. ओके. रिडक्शन होते आहे आणि यानोडमध्ये क्लोराईड निगेटिव्ह आयन्स तयार होते आहे. Cl2 या ठिकाणी होते आहे. ऑक्सिडेशन होते आहे. अशा पद्धतीनं ह्या मेटलचं ऑक्सिडेशन रिडक्शननं ते एक्स्ट्रॅक्शन केल्या जाते. ओके. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझं राजकुमार तिरवाने हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि इतर विद्यार्थ्यांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. ओके.